सदर प्रकरण भुसावळ बाजार पोलीस स्टेशनला काल आपण एक रेपचा गुन्हा दाखल केलेला आहे. हे दोघंही म्हणजे आत्ता जी फिर्यादी आणि आत्ताचा जो आरोपी एबीसी आणि XYZ हे दोघंही मेजर आहेत. काही दिवसापूर्वी हे पळून गेले होते. आपल्याकडे पोलीस स्टेशनला एक मिसिंग केस देखील याच्यामध्ये दाखल झाली होती. त्याच्यानंतर ते MP ला गेले, मध्य प्रदेशमध्ये गेले आणि हा जो गुन्हा आहे, हा नवीन कायद्याने झिरोची कायमी करून आपल्याकडे भुसावळ शहरला दाखल झालेला आहे. आपण तात्काळ त्याची गुन्हा दाखल करून आपण संबंधित XYZ आरोपीला आपण काल अटक केली आणि माननीय कोर्टासमोर आपण त्याला सादर केले. सादर केल्यानंतर संबंधित आरोपीचा जो वकील आहे, त्याने कोर्टामध्ये मॅरेज सर्टिफिकेट प्रोड्यूस केलं. त्याच्यामुळे आम्ही जो 4 दिवस PC मागितला होता, तो माननीय कोर्टाने दिला नाही आणि सध्या आरोपीला ज्युडिशियल कस्टडीमध्ये रवानगी करण्यात आलेली आहे. आता हे जे त्यांनी जे माननीय कोर्टामध्ये सांगितलं, की आम्ही लग्न वगैरे झालेलं आहे, ते आता तपासामध्ये व्हेरिफाय केलं जाईल. कारण ही सगळ्या ज्या काही घटना आहेत त्या मध्य प्रदेशमध्ये घडलेल्या आहेत. परंतु त्याची स्टार्ट इथून झाली म्हणून मध्य प्रदेश पोलिसांनी तो झिरोची कायमी करून आपल्याकडे पाठवलेला आहे. त्याच्यामुळे तपासामध्ये आपल्याला निष्पन्न होईल की त्यांनी लग्न केलं आहे किंवा कोणत्या पद्धतीने केलं आहे आणि त्याचं करंट स्टेटस, लीगल स्टेटस काय आहे. याच्यामध्ये ही जी महिला आहे, तिनेच फिर्याद दिलेली आहे. त्याच्यामुळे ही फिर्याद तिने मध्य प्रदेशमध्ये दिलेली आहे. त्याच्यामुळे तिला आता आमच्या लोकांनी अजून इंट्रोगेट केलेलं नाही. तिला तिच्याकडनं अजून माहिती घेतलेली नाही. तिच्याकडनं माहिती घेतल्यानंतरच आपल्याला क्लिअर होईल की मध्य प्रदेशमध्ये नेमकी घटना काय आहे, खरोखर लग्न झालेलं आहे किंवा नाही झालेलं आहे, कोणत्या पद्धतीने झालेलं आहे, याचा उहापोह तिला इन्व्हेस्टिगेट केल्यानंतर जो हा कालच गुन्हा आपल्याकडे आलेला आहे, येत्या काही काळामध्ये तो आपण तपासामध्ये निष्पन्न होईल. त्याच्याबद्दल अजूनही तपासामध्ये काही निष्पन्न झालेलं नाही, परंतु आता येत्या काही 1-2-3 दिवसामध्ये त्याचाही आम्ही तपास 100% करू आणि त्याच्यामध्ये देखील काही टेक्निकल एव्हिडन्स आमच्याकडे मिळतो का, त्याचा देखील आम्ही 100% तपास करू आणि गुन्ह्याची कायदेशीर निर्गती करू. दोघंही समोरासमोर राहणारे आहेत. म्हणजे एबीसी आणि XYZ, मी नावं घेणार नाही. हे दोघंही एकाच मोहल्ल्यामधले समोरासमोर राहणारे मेजर सिटिझन्स आहेत आणि यातला जो आरोपी आहे तो चालक आहे आणि यातली जी महिला आहे ती 12वी झालेली आहे. ठीक आहे.